कार्यक्रम करायला अजिबात लाज ठेवायची नाही, लोकांच्या नादी लागणे नाही. जाता जाता तरुण, आणि मला वाटतं नियोजन सगळ्या तरुणांचंच आहे. कारण माझा आल्याच्या नंतर त्यांनी सगळ्यांनी विचारांनी आदर सत्कार केलेला आहे, म्हणून मला लक्षात येऊन गेलेले सगळे तरुण आहे आणि तरुणांची धर्माला गरज आहे. आणि जर तरुण असे सत्कार्य करत असतील तर भैया मी तुम्हाला धन्यता देणारच नाही, तुम्हाला धन्यता देतच नाही. मी धन्यता त्यांना देईन ज्या मायबापांनी तुम्हाला जन्माला घातलं. धन्यवाद. कारण आमचे संत सांगतात गोड प्रमाण घेतलं आमच्या बाबांनी. आपुली आईता जोसे जागता धन्य माता पिता तयाची. जे पोरं धर्माला जगतात, धर्माचं कार्य करतात, त्यांना धन्यता देत नाही आमचे संत, त्यांच्या मायबापाला धन्यता देतात. कारण का? शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ. मायबापांची खूप पवित्र तर पारमार्थिक पोरं जन्माला येतात. बरोबर आहे की नाही? मग आता आपले सांगान गरज नाही, कंपनी चांगली, माल चांगला, शुद्ध बीजा पोटी फळ रे रसाळ घोमटे. आणि जर आपले दुसरा जर का दोष काढा आणि सवय पडी काही समजले कंपनी पॉल ठेवू. विठ्ठल विठ्ठल. अभंग नंतर सोडवेल, पण पहिला संदेश माझा असेल महाराज, जीवन जगत असताना लोकांच्या नादी लागणे नाही. लोके कोणले चांगला म्हणतात नाही, तुम्ही चांगलं करा का वाईट करा. दादाश्री ज्यासले तुमले वाईट म्हणणं त्या वाईटच म्हणणार शेतच. बरोबर आहे की नाही? ज्यासले तुमले वाईट म्हणणं आहे त्या वाईटच म्हणतील. ज्यासले चालतात नाही त्यासने करता देव जरी बनी घ्या तरी त्या मान्य करावत नाही तुम्ही देव येत. असं जे तुमच्यावर प्रेम करणारे आहेत, तुम्ही चुकलात तरी सुद्धा चूक पोटात घालतील, हे आपलेपणाचे लक्षण आहेत. हां, मग काही लोक आपले ना मागे पाळांसाठी आपली निंदा करतील, आपली बदनामी करतील. तिथंही आमचे संत सांगतात नाही का, हे आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. तू किसी की ऐब को बेनकाब न कर, तू किसी की ऐब को बेनकाब न करी. हम तो भले ही बुरे हैं, तू तेरी नजर खराब न कर. बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा. बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला जर दुसऱ्यातले दोष दिसायला लागले ना तर आपली नजर आणि दृष्टीत काहीतरी घाण आहे समजायचं. आणि जे आपल्याला वाईट नजरेनं बघतात त्यांचा विचार करणे नाही. आणि वाईट नजर त्यांनी देखणारा कोणी दुसरा राहतच का? हा मोठा गैरसमज आहे आपले. अव धर्माना असा आणि तो धर्माना तसा, त्यासनापेक्षा आपलाच ना जास्त किडा राहतच. बरोबर आहे की नाही? माल सांगा, तुम्ही जर टेरामा बंगला बांधा ठरावं, टेरामा बंगला बांधी राहणार, तुम्हाला पाया कांदाय राहणार आणि भीम होताय राहणार. तुमले मुंबईवाला फोन करस का, हो तोताय सरकार मना प्लॉट मा इरायना तुना भीम सांगणार कोण राहत आपला गावात. देखा भाऊ आता तुम नाही विचार, मी एकला काय सांगतो.
जीवन जगत असताना लोकांच्या नादी लागणे नाही. तरुण भावांना सांगतो, एखादा पोरगा जर काही करायला निघना, एखादा पोरगा जर काही करायला निघाला ना, ज्यासल्या किडापाळांचा वय आहेत त्या बडी बडी का राहतात त्या पयाव आपण पोरे येडांगत काय बी करत चाल माको तात्या पण जास्त जड तर जाऊ दे रे येड चालत ते या दोन्ही त्यांनी टिंगल करतस. आणि तो पोरगा वर्ष 2 वर्ष मग सक्सेस होईना, तो पोरगा सक्सेस होईना का मग एक किडा पाडणारा त्यांना अंगण मा जातस. ज्या किडा पाडतात त्याच बावड्यो पेडा बिडा काय काढरा नको कायले तो काय कर रहा तो किडा पाड रहा का रे आता सक्सेस होई गया अरे पेडा काय काढरा ना निवड वायबार धंदा आहे. विठ्ठल विठ्ठल आमचे आविष्कार दादाश्री आलेले आहेत. धन्यवाद दादाश्री. विठ्ठल विठ्ठल आमचे आविष्कार दादाश्रींचं आगमन झालेलं आहे आणि मला वाटतं बाबांचं जीवनचरित्र लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन आजच्या दिवशी आजच आहे ना. हां आनंदाची गोष्ट आहे. त्या निमित्ताने का असे ना आमचे दादाश्री आले तर खरी. जीवन जगत असताना काही चांगलं करायला निघाल्याच्या नंतर लोक असतातच नावं ठेवणारे. पहिलं उदाहरण सांगितलं. आता दुसरं माझं ठरलेलं उदाहरण आहे. प्रत्येक कीर्तनातून मी सांगतो भैया लाईट कशासाठी लावला जातो, लाईट कशासाठी लावला जातो? प्रकाश उजड करण्यासाठी. बरोबर आहे की नाही? लाईट उजड करायसाठी लावणं पडस, पण जडे उजड करायला जाऊ का तडेच किडा पडतस. काय मत आहे तुमनं? जडे लाईट लाव का तडेच किडा पडतस. पण या लाईट पाहिजे आपली एक शिक नाही. किडा कितला का गर्द्या करत ना, किडा कितला का गर्द्या करत ना, पण किडाचले बॅन लाईट बंद होईल असं देखील का तुम्ही? अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती आहे किडा कितला का गर्द्या करत ना, मला काल दिनाको चालू हो न शेगू. या लाईट पाहिजे आपली आई शिक नाही. जीवनामध्ये किती विरोधक भेटले ना महाराज, त्यांना घाबरायचं नसतंय. हां घाबरायचं नाही. अजून सांगू, तिसरं उदाहरण सांगतो लक्षपूर्वक आहे का. नवरदेव जर का मंडप पर्यंत लय जाणार आहे, घोड्यावर नवरदेव बसवला दादाश्री, घोड्यावर नवरदेव बसला आणि बसवल्याच्या नंतर नवरदेव सुरक्षित पोहोचला पाहिजे. घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, बाबा घोडाला झापडी लावणी पडेल. जर झापडी लाई नाही टांगा पलटी घोडा परार. म्हणून काय करावं लागेल दादाश्री? घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, काय करावं लागन? झापडी लावावी लागन. जोपर्यंत झापडी लावत नाही तोपर्यंत नवरदेव सुरक्षित मंडप पर्यंत जाईन त्यांनी गॅरंटी नाही. तसं जीवन जगत असताना जर सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल ना, तर नालायक लोकांच्याकडे झापडी लावायची महाराज बघायचंच नाही. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही माणूस. विठ्ठल विठ्ठल जीवन जगायची तर आहे महाराज. आणि आज महात्म्याचा तुम्ही जन्मोत्सव साजरा करतायत. धन्यवाद. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी, जे मृदंगाला साथ करतायत आमचे ललित बाबा, गायनाला साथ करताचे आमचे गायनाला साथ करणारे आमचे दोघंही महाराजजी तात्या असतील, आमचे गणेश बाबा असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, मोंक्षावरनं अजून माझे मामाश्री आलेले आहेत, बाहेर गावावरनं बरीच पाहुणे मंडळी आलेली आहे. अजून कबीरपंथी आमचे
महाराजजी आलेले आहेत, मला वाटतं MP मधनं आलेले आहेत. नागपूर. मुनिंद्र साहेब. नागपूरवरनं. मुनिंद्र साहेब. वा वा. महेंद्र साहेब. मुनिंद्र साहेब. मुनिंद्र. मुनिंद्र. हो. वा वा. मुनिंद्र दासजी महाराजजी आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद, एवढ्या लांबून तुम्ही आलात. काय असतं ना, भाव चांगला असला का माणूस वेळ काढतो, किती बिजी असला तरी. बरोबर आहे की नाही? तुमच्यावर प्रेम होतं म्हणून दादाश्री येऊन बसले. बरोबर आहे की नाही? जीवन प्रत्येकाचं धावपडीचं आहे, पण प्रेम माणसाला बरोबर वेळ काढायला मजबूर करतं. बरोबर आहे की नाही? हो, भाव पाहिजे प्रत्येक गोष्टीच ना. भाव. गणेश बाबा तात्या, भाव तटे देव. आपलं लोकेशने म्हणे, भाव तटे आणि चिवडा तटे शेव. सोपं आहे ना हो. विठ्ठल विठ्ठल. माझ्यासोबत आलेले आमचे भाचेराव मानूदादा आहेत. अजून यूट्यूब चॅनलचे मालक 3-3, 4-4 कॅमेरा लायले समोर. हां, बाकी बडा घरना शेतवा. फक्त एक कॅमेरामॅन म्हणे दरादरी जायला होती, त्यामुळे त्या 3-1 महिना जायना बोली नाही राहतात. त्यासनं वावरना सौदा कट्टा केला होता बिगरीचा ना. मला अजून सुधरत नाही लोकेश ना. मी कधी कोणले बरं वाईट बोलत नाही, तरी महाराज राग करतच. त्या लेणं नाही देणं नाही, आणि मनात जीवर कमाई बी लेता आखो. विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडून संसार बैसले अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजावून सांगता की भैया, आपल्यावर जर खरे उपकार असतील ना जन्माला आल्याच्या नंतर, मायबापांपेक्षा सुद्धा खरे उपकार असतील ते संतांचे. तुम्ही म्हणसान महाराज संतांचे कसं काय? हो, मायबापांना काहीतरी स्वार्थ असतं. जेव्हा लेकरं आपण जन्माला घालतो का, तेव्हा पहिला मनातला प्रश्न, मला कमीत कमी म्हातारपणी काठी जन्माली जावं पाहिजे. बरोबर आहे ना? भले तो काठी गाय का आणि ना नंतर तू नंतर ना बागश, पण माया म्हातारपणाची काठी पाहिजे म्हणून आपण लेकरं जन्माला घातली. बरोबर आहे ना? पण संतांना काय घेणं देणं नाही, काही स्वार्थ नाही. संतांना फक्त भगवंताशी तुमचं नातं जोडून द्यायचा हा फक्त हेतू असतो. काही स्वार्थ नाही, काही कसलाही स्वार्थ नाही. आणि जीवन जगायची तऱ्हा आणि पद्धत शिकवत असतील ते संत. पण संत सांगून गेले, आपले काही डोळे उघडत. ज्यास ना उघडी घ्या त्या कीर्तनमा बसेले, ज्यास ना उघडी घ्या त्या कीर्तनमा बसेलेच. मग बाकी राहिले काही सुधरत नाही. त्या गरमा सांगता मै बलावर मेरी बिब्बी बोली. भाऊ रे, हां, मै बलावर बिब्बी बोली वाला ना बोलता आलो होतं. बाकी ना इथला 150 राहतच ना तात्या साहेब. आपला सारखा सांगतं त्या काय महाराज इथला नियम पाळून, काय माडा घालून, काय देव करू. द्या होतं मग खाई पी लोटे त्याले देव बेटे. तुन बापनी चौथे का तटे. खाई पी लोटे त्याला देव बेटे. हो उलगेल वावर. कितला वायभार धंदा आहे. देव फुकटणी वस्तूचे का? हा, अरे जपी तपी संन्याशी साधूंचं पूर्ण आयुष्य खर्च झालं, त्यांना सहज देव भेटला नाही. आणि खाई पी लोटे त्याला देव भेटे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ओ जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. एवढं सोपं आणि स्वस्त नाही ना देव. आमच्या महाराजांनी गोड प्रमाण घेतलं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले भेटलो. इतकं सहज आहे का?
घरी बसल्या बसल्या देवाची प्राप्ती होईल का? विठ्ठल विठ्ठल भगवंत इतका सहज आणि सोपा नाही. आमचे महाराज जे सांगतात नाही का, हे हरी मनी नाही भावान देवा मला पा, हे मनी मनी नाही भाव देवा माले पाव, मनी नाही भाव देवा माले पाव, आचा न पावायचा नाही गो, देव बाजारचा भाजीपाला नाही गो, देव बाजारचा भाजीपाला नाही गो, देव बाजारचा भाजीपाला नाही गो, मनी नाही भाव देवा माले पाव, मनी नाही देवा माले पाव, देवा जाना पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. देवाशान भेटायचा नाही हो, देव काही बाजाराचा भाजीपाला, तो काही बाजारातला भाजीपाला आहे का सहज भेटेल? आणि जर त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण डायरेक्ट गेलो तर डायरेक्ट भेटणे नाही. आता फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला आविष्कार दादाश्रींचे पिताश्री म्हणजे आपले लाडके आमदार साहेबांना भेटायचे, काकाश्रींना जर भेटायचं असेल तर अगोदर पीएला कॉल करावा लागेल. अगोदर पीएला कॉल करावा लागेल. आमदार साहेबांना भेटणे एवढं सोपं आहे का? आमदार साहेबांना भेटायच्या अगोदर आपल्याला पीएला कॉल करावा लागेल. जर मोठे डॉक्टर आहेत, डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडर काकांना भेटावं लागेल. प्रिन्सिपलला जर भेटायचं असेल, सरांना भेटायचं असेल प्रिन्सिपलांना, तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागेल. मग आता मला सांगा, जर आमदार साहेबांना भेटायचं असेल तर आपल्याला पीएला भेटावं लागतं. डॉक्टर साहेबांना भेटायचं असेल तर आपल्याला अगोदर कंपाऊंडर दादाला भेटावं लागतं. जर का प्रिन्सिपल सरांना भेटायचं असेल तर आपल्याला अगोदर शिपाई काकाला भेटावं लागतं. मग मला सांगा, जगाच्या मालकाची जर गाठ भेट करायची असेल तर मध्यस्थी कोणीतरी असेल तरच गाठ भेट. शिवपादी वेगळी साखर समजीन नमट टाकाय घ्यायची आम्हा त्यासले आवाज देवाला यश नेऊ फॅन खाले वाकाड दिना वय जास्ते बोय आपण मा वय जास्त आती आनंद मा मानुले सुधरत नाही काय करो असं. एक 10-12 वरीसनं पोर घेऊन माल म्हणे बाबा म्हणतो काय म्हणे तुम ना बापने मला चहा पिवायला बोलावा म्हणतो नाही रे भाऊ मन बाप तुला कसाल बोलाय रे आप्पा तुन बापनी माल बोलावा म्हणतं आनंद मग समजत नाही काय करू असं तसं घेते असं ना काय वस माणूस घ्याय तुम ना नाही मना बी वस इथलं टेन्शन नका लिया वस आहे व त्रास असं.
जास्त पिकणं ना तरी मानवले सुधरत नाही, कितला क्विंटल सांगू असं. जोपर्यंत जीवनामध्ये संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही आहे. आणि खरं सांगू का, संत आल्याच्या नंतर संत ओळखू पण आले पाहिजे. संत ओळखू आले तर बरे, नाहीतर भगवंताशी आपलं नातं जुळत नाही. तुम्ही भगवंताच्या डायरेक्ट मंदिरात गेल्याच्या नंतर भगवंत तुम्हाला भेटणार नाही. भगवंताच्या नजदीक जाण्यासाठी अगोदर संतांची गाठभेट महत्वाची. आमच्या महाराजजींनी सांगितलं, गणेश बाबांनी, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. जर हरीची प्राप्ती करायची असेल ना तर अगोदर संतांचे पाय धरावे लागतील. जोपर्यंत संतांचे पाय धरत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. मग संत देवाशी कसं नातं जोडून जातात. आणि जोडल्याच्या नंतर सुद्धा संत सांगितल्याच्या नंतर आपल्याला कळलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, लक्षपूर्वक आहे का, रामायणातला दृष्टांत आहे. सगळ्यांच्या डोळ्यानं बघितलेला आहे टीव्हीला सिरियल रामायण, सगळ्यांनी बघितलेलं आहे. 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू निघाले. प्रभू 14 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी सीतामैयाला हरण दिसली सोन्याची. हरण कशाची दिसली हो बाबा? सोन्याची. ती खरंच सोन्याची होती का दादाश्री? अजिबात नाही, खोटी आहे. जगत जननी स्वतः सीतामैया खोट्या हरणीला खरं समजून स्वतःच्या पतीला म्हणजे देवाला, ब्रह्मांडाच्या धनीला सांगितलं, सोन्याची हरण जाते, ती हरणीच्या त्वचाची मला चोळी शिवायची, चामडीची चोळी शिवायची. देवले बी समजी राहत, पण देव म्हणे आता येणं मनमान वारा काढांसाठी मला जाणं पडेल. आणि बराच मांजेले समजेल सुद्धा बाई ना मागाल तर हा देवनी करेल ते आपण कुठे लटकी राहणार. देवनी बायकोनं ऐकेल शे तुम्हाला म्हणा कोट आहे बटी, बरोबर आहे की नाही? हो, देवनी बायकोनं ऐकेल शे, पण देवनी हक्क चांगला ऐकेल शे. बाकीना नवराशनी बायकोनं ऐकी सगळी बहिणा घर जावानं बंद कर देईल शे. तेवढं बरे बा टेरा माता नाही येतात लोक. ऐकतच बाकी ना ऐकतच ना. टेरा ना लोके सोडात का आट्यानं सांगेन कोण बरेल घर मध्ये ती घाली भू. आणि आपली अख्खी 95% रक्कम आट केली. मग मला अजून अर्धा तास 1 तास चांगलंच सांग ना भाऊ. जगाच्या मालकाला सांगितलं जगत जननीने, सोन्याची हरणा तिची चांबडी काढा, तिच्यानं मला चोळी शिवायची. जगाच्या मालकाला कळत होतं प्रभू रामचंद्राला, तरी सुद्धा खोट्या हरणीच्या मागं धावले, खोट्या हरणीच्या मागं पडायला लागले. सीतामैयानं देवाला दूर केलं खोट्याच्या नादात. बरं, खरी नव्हती, खोट्याच्या नादात जगाच्या मालकाला दूर केलं, स्वतःच्या पतीला दूर केलं. आता तिकडनं आवाज आला, भैया लखन बचाले भैया. आवाज खरा होता का? तो पण खोटाच होता दादाश्री. आवाज पण खोटाच आला. लखनजीला कळत होतं, लखनजी काय साधारण व्यक्ती नाही, शेषाचा अवतार. आणि पत्नीला सोडून 14 वर्ष राहणं म्हणजे ते पण संत आणि साधूच झालेले होते. हो, साधूच होते. आता त्यांना कळत होतं, पण सीतामैयानं सांगितलं तुमचे भाऊ काहीतरी संकटात आहे, जाऊन वाचवा. जर तुम्ही जात नसाल मग मला असं वाटतं तुमच्या मनामध्ये काहीतरी माझ्याबद्दल वाईट विचार असले पाहिजे. लखन म्हणतो, वहिनी तुमच्या चेहऱ्याकडे सुद्धा नाही बघितलं आतापर्यंत, मी पायच बघितले तुमचे. आणि जर का तुमच्या मनात असं येत असेल, आवाज जरी खोटा असेल, तरी मला तुमचं मन राखण्यासाठी जावं लागणार आहे. तुम्ही स्वतःहून मला पाठवताय, मला जावं लागणार आहे. लखनजी गेले, पण जायच्या आधी लखनजीनं लक्ष्मण रेषा टाकली, वहिनी मी जातोय ना. शांतता लिहाणार भाऊ. मन कीर्तन राह ना का त्या बाया बिन मानचे बी असं समजिले तर कीर्तन सहित पोरे समाज सहित आहे भो महाराज. ज्यान त्यांना तरी समाज जाणार त्या बी मनांगला देतं तुम्ही. काय उपाधी आहेत भाऊ, त्यांना अलग चार्ज लेणं पडी आता से पोरे समाया ना. लखनजीनं सांगितलं, लक्ष्मण रेषा, रेषेचं उल्लंघन करून जाऊ नका, मी येईस पर्यंत. सीतामैयानं हो म्हणलं. रेषा टाकलेली लक्ष्मण रेषा, सीतामैया थांबलेली रेषेच्या मध्ये. साधू आला, भिक्षाम देही. साधू खरा का खोटा हो? खोटा. साधू पण खोटाच आहे. खोटा साधू आला, पण खोट्या साधूच्या नादात सीतामैयाकडे भिक्षा मागितली त्या खोट्या साधूनं. आणि भिक्षा मागत असताना सांगितलं, अगर तुम्ही बाहेर येऊन मला भिक्षा देत नाही तर मी विनमुख जाईल, आणि साधू तुमच्या दारातून विनमुख जाईल, हे पाप तुम्हाला लागेल.
भिक्षा द्यायची असेल तर रेषाचं उल्लंघन करून म्हणजे रेषा ओलांडून यावं लागेल. सीता मैया घाबरून साधू महात्म्याचा अपमान नाही झाला पाहिजे म्हणून भिक्षा देण्यासाठी आली बाहेर. रेषेच्या बाहेर आल्याच्या नंतर त्या साधूने सीता मैयाला उचललं. सीता मैयाला उचललं इथपर्यंत तुम्हा सगळ्यांना ज्ञात माहिती आहे. पण मला याच्यातून तुम्हाला सांगायचं सिद्ध असं आहे की भैया प्रभू रामचंद्रांना सीता मैयानं दूर केलं खोट्याच्या नादात. हरण खोटी. येणारा साधूने उचललं तो पण खोटा. लखनजीनं रेषा टाकली होती, रेषेचं उल्लंघन करून गेली खोट्याच्यासाठी. मग आता चला आपण संसारी लोक पण किती खोट्याच्या नादात लागलोय. जसं सीता मैयानं प्रभू रामचंद्रांना दूर केलं खोट्या हरणीच्या नादात, तसं आपण सुद्धा देवाला विसरलोय खोट्या संसाराच्या नादात. लक्षपूर्वक ऐका. खोट्या संसाराच्या नादात आपण खऱ्या देवाला विसरलो, देवाला दूर केलं. देवाला दूर केलं, देव गेले पर संत आले आणि संत आपल्याला सांगून गेले जगायची पद्धत. तरी आपण जोपर्यंत संत होते तोपर्यंत आमच्या लक्षात आलं नाही. मग संत गेले तर खरी, पण लक्ष्मण रेषा टाकून गेले. लक्ष्मण रेषा टाकून गेले की जीवाला सांगितलं या रेषेचं उल्लंघन करू नका. म्हणजे लखनजी रेषा टाकून गेले ना, तसे संत सुद्धा ग्रंथरूपी आपल्याला रेषा टाकून गेले. ग्रंथरूपी रेषा. ग्रंथांचं उल्लंघन करून वागू नका असं जीवांना संतांचं सांगणं, पण आपण ग्रंथांचं उल्लंघन करून वागतो. जसं सीतेनं लक्ष्मण रेषाचं उल्लंघन केलं आणि रावणानं तिला उचलली, तसं आपण ग्रंथांचं नियमाचं जर उल्लंघन करू तर काळरूपी रावण आपल्याला सुद्धा उचलल्याशिवाय राहत नाही. काळरूपी रावण आपल्याला सुद्धा उचलेल. मग काही लोक म्हणतात महाराज तुम्ही देव करणार असले बी ते मरणच शे आणि आम्ही बिगर देव करणार असले बी ते मरणच शे. तुमले माळकरी असले बी मरणच शे आणि आमले पार्ट्या करणार असले बी ते मरणच शे आणि जावारा मार्ग बी ते एकच शे. त्याच दर्जा वाटे तुम्ही बी चेटशात आणि त्याच दर्जा